नमस्कार, आपण पाहत आहात बहुजन हिताय न्यूज, जनसामान्यांचा बुलंद आवाज। या विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, तसेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, सर्व महापुरुषांना त्रिवार अभिवादन। मंचकावरती उपस्थित सर्व मान्यवर तसेच बंधू आणि भगिनींनो, मी एक साहेबावरती कविता लिहिली 2 दिवसापूर्वी। साहेबांना ती कविता मी आज समर्पित करीत आहे। चळवळीचा पॅन्थर त्या कवितेचं शीर्षक आहे। मान्य नेते गंगाधरजी गाडे साहेब, माजी मंत्री, त्यांना समर्पित। कधी नाही घेतले आडेवेडे, समाजासाठी नेहमी राहिले तत्पर, ते आपले नेते मान्य गंगाधरजी गाडे। समाजासाठी रात्र पाहिली नाही की दिवस, ऊन वारा आणि पाऊस, समाजासाठी त्यांच्या मनात नेहमी घोर होता, म्हणून तर त्यांच्या अंगी पॅन्थरचा जोर होता। माझ्या समाजावर अन्याय होतो म्हणून त्यांना रात्रीची झोप येत नसे, ते समाजाच्या काळजीने जेव्हा पण घराच्या बाहेर निघत असे, त्यांच्या पाऊल खुणांचे पॅन्थरचे उमटत असे ठसे। तरो की मरो त्यांची माघार नसे, त्यांचा दरारा इतका होता की चांगले चांगले अधिकारी त्यांचे पुढे व्हायचे ससे। डोक्यात त्यांच्या बाबासाहेबांच्या विचाराची धग होती आणि अंगात त्यांच्या पॅन्थरची रग होती। समाजावर जर अन्याय झाला तर त्यांच्या शब्दात आग होती। त्यांच्या पाठीशी नेहमी खंबीर अशी त्यांची जीवनसाथी सूर्यकांता गाडे माईसाहेब आपली, त्यांची सावलीसारखी साथ होती। गाडेसाहेब पंथी तर माईसाहेब उजेड देणारी ज्योत होती। वेळेवर कधी खाणेपिणे नव्हते, गंगाधरजी गाडे पॅन्थरने घरादाराची कधी पर्वा केली नाही, समाजासाठी त्यांना कधी सुखाची झोप आली नाही। समाजाच्या समस्यासाठी त्यांच्या घराचे दरवाजे 24 तास खुले होते, ते आपले नेते गंगाधरजी गाडे तेजस्वी पॅन्थर होते। सिद्धांतदादा त्यांच्या पाठीचा कणा होता, मोडून पण वाकणार नाही असा त्यांचा बाणा होता। गंगाधरजी गाडे साहेबांचा परिवार त्यांचा जीव की प्राण होता आणि समाज त्यांचा आत्मा होता। फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारांचा आपला गंगाधरजी गाडे साहेब महान असा पॅन्थर होता, महान असा पॅन्थर होता। माझ्या महान अशा पॅन्थरला निळा भडक, जय भीम कडक, जय भीम, जय भारत। गौतम बुद्ध, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, छत्रपती शाहू महाराज, छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी उपस्थित असलेले परमपूज्य भंते ईश्वरानंद बोधी, गाडे मॅडम, सिद्धांतदादा, उपस्थित सर्व मान्यवर, माता भगिनी, गाडे साहेबाविषयी काय सांगावं, कोणती आठवण व्यक्त व्हावी हा प्रश्न निर्माण होतो। वर्षानुवर्ष गाडे साहेबासोबत आम्ही राहिलो। मला वाटतं महाराष्ट्रातला एकही जिल्हा नसेल जिथं मी गाडे साहेबासोबत गेलेलो नाही। खूप आठवणी आहेत गाडे साहेबाच्या, परंतु काहीतरी आता या ठिकाणी गाडे साहेबाविषयी प्रत्येकाने वेगवेगळी मतं व्यक्त केली, परंतु या मराठवाड्यात गाडे साहेबाचं झंझावत उभा राहण्याच्या पूर्वी आंबेडकरी समुदायाला कोणीही टप्पू मारून निघून जायचा, परंतु जेव्हा गाडे साहेबाचं नेतृत्व इथं कार्यरत झाल्यानंतर आंबेडकरी समाजाची खऱ्या अर्थाने दहशत आणि एक दबदबा या ठिकाणी निर्माण झालेला आहे। टाऊन हॉलचं एक प्रकरण आहे, मी लहान होतो त्यावेळेस, तिथं जाकेर नावाचा एक गुंडा होता आणि खूप मोठा त्याचा परिवार होता, भाषे पुतणे वगैरे, त्यांनी ते संपूर्ण परिसर हैराण करून सोडलेला होता। या ठिकाणी ढगे वगैरे आहेत बसलेले तिथले, परंतु गाडे साहेब ज्यावेळेस विद्यार्थी चळवळ चालवत होते, त्यांना जेव्हा माहीत झालं की हा जाकेर नावाचा गुंडा आपल्या तिथल्या महिलांना, कार्यकर्त्यांना त्रास देतो, तर गाडे साहेबांनी 200-400 विद्यार्थी त्या ठिकाणी घेऊन गेले आणि अक्षरशः त्याची हॉटेल, त्याचं घर आणि बखार पेटून दिली होती। तेव्हापासून औरंगाबादमध्ये आपल्या समाजाची एक दहशत त्या ठिकाणी निर्माण झालेली आहे। गाडे साहेब फक्त
डॅशिंग होते, चांगले नेते होते. याशिवाय गाडेसाहेब जेव्हा आम्ही प्रवासात निघायचो तर जे आम्हाला जे धाक वाटायचा गाडेसाहेबाचा, तर ते धाक कमी करण्यासाठी गाडेसाहेब अनेकदा आम्हाला थोडं मोकळं व्हावं म्हणून थोडी हशी मजाकही करायची. एकदा बंडू आणि मी गाडेसाहेबासोबत बीडला गेलो होतो. तर येताना एक ठिकाणी आम्ही चहा प्यायला थांबलो. तर ते पूर्वी त्या कॅशिट असायच्या, ते फार अशा स्पीडनी गाणे व्हायचे त्याचे, ती खराब असली की. तर बंडू आणि मी आम्ही दोघं हसायला लागलो भीत थोडं साहेबांना. मग ते मला विचारलं साहेबांनी की खरे काहून हसतो आणि बंडू. मिलीने याला काय झालं. म्हटलं साहेब ते गाणं खूप जोरात स्पीडनी चालू आहे म्हणून हसतो. तर गाडे साहेबाचा टायमिंग इतका चांगला होता कोणत्याही गोष्टीचा. ते म्हणे कमी वेळात जास्त गाणे ऐकायची सोय आहे म्हणे ते. तर गाडे साहेब फार म्हणजे मार्मिक असे नेते होते, सगळ्याच गोष्टीत परफेक्ट होते ते. आता विलासजी कटारे यांनी सांगितले काल रमेश भाई आम्ही बसलो होतो आणि गाडे साहेबाच्या नावाने जे आपल्याला प्रतिष्ठान सुरू करायचं आहे, तर आपण सगळ्या जणांनी बसू. आणखी एकदा बाईला मी विनंती करेल की बाईंनी कॉलेजवर एक बैठक बोलवावी, आपण एक प्रतिष्ठान निर्माण करू आणि वेगवेगळ्या पक्षातले वेगवेगळ्या संघटनेतले कार्यकर्ते त्या प्रतिष्ठानमध्ये घेऊ आणि गाडे साहेबाच्या जीवनाशी जे जे संबंधित गोष्टी आहेत त्या गाडे साहेबाची जयंती या शहरामध्ये मोठ्या प्रमाणात गाडे साहेबाची जयंती प्रत्येक वस्तीतून कशी निघेल यासाठी देखील आपण प्रयत्न करू. गाडे साहेबाचं काम इतकं मोठं आहे, परंतु किती जरी मोठं काम केलं आणि त्या कामाची येणाऱ्या पुढच्या पिढीला आठवण देणारे जर त्यांचे अनुयायी नसले तर ते काम झाकलं जातं. म्हणून आपण गाडे साहेबाचे अनुयायी म्हणून गाडे साहेबांनी जे जे काम केलं येणाऱ्या पिढीपर्यंत पोहोचवायचं काम आपण सगळे मिळून प्रामाणिकपणे करू. या ठिकाणी मी माझ्या वार्डाच्या वतीने आणि माझ्या परिवाराच्या माझ्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने गाडे साहेबाला विनम्र अभिवादन करतो. आणि आज आम्ही जिथेही आहोत हे फक्त गंगाधर गाडे साहेबांच्या आम्ही संपर्कात जर चुकून जर आलो नसतो तर आम्ही कधीही नगरसेवक होऊ शकलो नसतो, कधी महापालिकेचं एखादं पद आम्हाला मिळवता आलं नसतं. आज आम्ही पोलीस स्टेशनला जर गेलो तर त्या खुर्च्या आम्हाला बसायला देतात, वेगवेगळ्या ऑफिसमध्ये गेलो तर अधिकारी जे आमचा जो मान ठेवतात, याचं सर्व श्रेय कोणाला असेल तर गंगाधर गाडे साहेबांना आहे आणि त्यांचं काम कोणीही नाकारू शकत नाही. अनेक विद्वान लोक आहेत, मत व्यक्त करताना खाजगीत बोलतात, आमच्या समोर तर कोणी हिंमत करत नव्हतं की बाबा गाडे साहेबांचा नामांतराशी फारसा संबंध नाही वगैरे वगैरे असे जे म्हणणार आहेत, तर त्यांना आपल्याला येणाऱ्या काळामध्ये गाडे साहेबात कसे नामांतराचे जनक होते, त्या चळवळीचे जनक होते हे आपल्याला दाखवून द्यायचं आहे. बाईंना मी विनंती करेल की लवकरच एक आपण बैठक बोलवावी. बाईला ह्यासाठी सांगतो मी, जर मी बोलवली तर बऱ्याच लोकांना वाटत अरे ते लय शहाणा झाला का, किंवा प्रकाश भाऊनी बोलून नाही मी नाही जात तिकडं रतन भाऊ बसलेले त्यांनी जर बोलवली तर असे हेवेदेव होतील. पण बाईंनी बोलवली बैठक तर त्या बैठकीला सगळे उपस्थित राहतील आणि बाईंनी बैठक बोलवावी आणि ते प्रतिष्ठानचं जे आमचा जो प्रस्ताव आहे त्याला बाईंनी पुढाकार घेऊन त्याला मान्यता द्यावी, एवढी बाईला विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. अखिल विश्वाला शांततेचा संदेश देणारे महाकारुणिक तथागत गौतम बुद्ध, तुमचे आमचे मुक्तिदाते परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मानवतावादी समतावादी विचारांना प्रथम अभिवादन. आजच्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष सुभाषजी लोमटे, त्यानंतर गंगाधरजी गाडे साहेब यांच्या अभिवादन सभेसाठी उपस्थित असलेले त्यांचे कुटुंब, सूर्यकांताताई गाडे, सिद्धांत गाडे, भावना गाडे, पूजनीय विश्वनाथ बोधी व त्यांचे सोबत भिक्खूगण, मंचावर उपस्थित असलेले आंबेडकरी चळवळीतील सर्व मान्यवर, उपस्थित बंधू भगिनींनो, मित्र हो, या ठिकाणी प्रत्येक कार्यकर्त्याच्या गाडे साहेबाबद्दलच्या ज्या भावना तीव्र होत्या,
प्रत्येक कार्यकर्ता इथं येऊन सांगतोय की मी गाडे साहेबांच्या इतक्या जवळ होतो, तितक्या जवळ होतो. गाडे साहेबांनी 52 झोपडपट्ट्या बसवल्या आणि अशा या आंबेडकरी चळवळीच्या जुल्हार नेत्याच्या अभिवादन सभेला आपण प्रामाणिकपणे जर 20-20 कार्यकर्ते असते तर हाल भरून गेला असता. आणि म्हणून कार्यकर्त्याची समाजाची संवेदनशीलता कुठं हरवली का काय अशी शोकांतिका या ठिकाणी मला वाटते. आणि गाडेसाहेब हे चालतं बोलतं आंबेडकरी विचाराचं विद्यापीठ होतं. कार्यकर्ता घडवण्याची जरी प्रयोगशाळा जरी असली तर या औरंगाबाद शहरामध्ये नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पॅंथरच्या कार्यकर्ता घडवण्याचं काम गाडेसाहेबांनी केलं. ज्या ज्या ठिकाणी दलितावर आंबेडकरी समाजावर अन्याय अत्याचार होत असेल त्या ठिकाणी धावून जाण्याचं काम आणि त्या पीडित माणसाला न्याय देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं होतं, गाडेसाहेबांनी केलेलं आहे. या ठिकाणी एक कार्यकर्ता बोलत असताना सांगितलं की बाबा नामांतराचा विषय जो आहे, प्रश्न जो आहे, यांनी सोडवला त्यांनी सोडवला अजिबात नाही. त्या नामांतराच्या प्रश्नासाठी 29 जणांना आत्मबलिदान द्यावं लागलं आणि त्यांच्या त्यागातून या मराठवाडा विद्यापीठाला बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं. त्याचं नेतृत्व फक्त कोणी करत असेल तर फक्त गाडेसाहेब करत होते आणि या मराठवाडा विद्यापीठाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव मिळालं असेल तर केवळ गाडेसाहेबाच्या मुळे मिळालेलं आहे. गाडेसाहेब ॲक्शनला रिॲक्शन देत होते. ज्या काळामध्ये ज्या गावामध्ये अन्याय होत असेल त्या गावामध्ये जाऊन जातीवादाचा मुद्दा पाडण्याचं काम, जातीयवादाचा बंदोबस्त करण्याचं काम गाडेसाहेबांनी केलेलं आहे. म्हणून तू बाकी नाही बाकी है वसूलाम पर, तू बाकी नहीं बाकी है वसूलाम पर, तू जुदा भी होकर हो रही रहे बरी हमकर. गाडेसाहेबाच्या या अभिवादन सभेला गाडेसाहेबाला खऱ्या अर्थानं विनम्र आपल्याला श्रद्धांजली अर्पण करत असताना खऱ्या अर्थानं गाडेसाहेबाचं जे काही राहिलेलं अपूर्ण काम आहे, गाडेसाहेबाचं राहिलेलं समाजाप्रती गाडेसाहेब जे काम करत होते समाजाप्रती कधीही बाबत गाडेसाहेबांनी कुठलीही तडजोड केली नाही. शेवटच्या श्वासापर्यंत आंबेडकरी चळवळीमध्ये राहण्याचं काम आणि आंबेडकरी चळवळीला दिशा देण्याचं काम, आंबेडकरी कार्यकर्ता घडवण्याचं काम जर कोणी केलं असेल तर गाडेसाहेबांनी केलेलं आहे मित्र. आणि म्हणून या ठिकाणी जेव्हा आंबेडकरी जनतेवर जेव्हा अन्याय अत्याचार व्हायचा त्यावेळेस पॅंथरच्या माध्यमातून प्रत्येक कार्यकर्ता जेव्हा शेर बनायचा, गाडेसाहेब त्या ठिकाणी असायचे कार्यकर्त्याला स्फूर्ती मिळण्यासाठी, कार्यकर्त्याला चेतना देण्यासाठी, जेव्हा अन्याय अत्याचाराचा बंदोबस्त करण्यासाठी. कुणी जरी आपल्या समाजावर अन्याय अत्याचार करणार नाही म्हणून त्यावेळेस त्या पॅंथरच्या काळामध्ये शेर असे प्रत्येक कार्यकर्ते शेर म्हणायचे. उंगली कटवाने से शहीद नहीं हुआ करते, उंगली कटवाने से शहीद नहीं हुआ करते, उसे सर कटवाने पड़ते हैं. ये जय भीम वालो जरा संभल कर रहना, या गंगाधर गाडे रहते हैं. त्यावेळेस अशा पद्धतीनं गाडेसाहेबाच्या नावाचा ज्यावेळेस जयघोष व्हायचा त्यावेळेस जातीवादाच्या उरामध्ये धडकी बसायची. आणि म्हणून या ठिकाणी गाडेसाहेबाला श्रद्धांजली अर्पण करत असताना एक गावखेड्यामधला एक मी श्रावण गायकवाड, एक प्रफुल्ल कार्यकर्ता गाडेसाहेबाचा आजही माझी जी ओळख आहे, आजही मी जे उभा आहे ते केवळ गाडेसाहेबाचा कार्यकर्ता म्हणूनच माझी ओळख आहे. आणि गाडेसाहेबांनी मला जिल्हाध्यक्षपद दिलं. गाडेसाहेबासोबत नामांतरवादी कृती समितीच्या आंदोलनामध्ये जेव्हा 5 सप्टेंबर 1982ला पुण्याच्या येरवडामध्ये मी 15 दिवस गाडेसाहेबांसोबत जेलमध्ये होतो तेव्हा माझं वय 18 वर्ष होतं. आणि ज्या दिवशी नामविस्तार झाला मराठवाड्यात 14 जानेवारी 1994ला, तेव्हाही मी प्रकाश निकाळजे, दादासाहेब शिंदे आणि सगळी मंडळी त्यावेळेस त्या जेलमध्ये होतो. आणि म्हणून आम्हाला काम करण्याची जी संधी गाडेसाहेबांमुळे मिळाली. गाडेसाहेबाच्या सहवासामध्ये जवळजवळ 25-30 वर्ष माझ्यासारख्या कार्यकर्त्यांनी घातलं. आणि तेव्हाही जर मला मला ज्या बैठकीमध्ये असेल कुठल्या याच्यात मला गाडेसाहेबांनी छोटा भाऊ म्हणून जीव लावण्याचं काम केलं. त्यांच्या ऋणातून उतराई होण्यासाठी मी माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने, आंबेडकरवादी संघर्ष समितीच्या वतीने, विचार मंचाच्या वतीने, आंबेडकरी समुदायाच्या वतीने, औरंगाबाद शहरवासियाच्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करून विनम्र अभिवादन करतो. जय भीम, जय बुद्ध, जय भारत. या अभिवादन सभेला जमलेल्या माझ्या मित्रांनो,
मी काय सांगणार आहे गाडी साहेबांबद्दल, कारण मी 7वीला असताना माझी गाडी साहेबांची ओळख झाली. त्या काळामध्ये लाल बावटा नावाची चळवळ होती. लड्डा ॲडव्होकेट लड्डा हे चालवायचे. त्यांनी झोपडपट्टी आमच्या फुलेनगरचा काही भाग बसवला तेव्हापासून. आणि मग त्यावेळेस या ठिकाणी एक उल्लेख केला की गाडेसाहेब सगळ्यात पहिल्यांदा जो अन्याय झाला असेल तो हमालवाडा जो आहे या ठिकाणी पुतळा फुटला. आणि त्या पुतळा फुटल्यानंतर जे एक आंदोलन झालं, गाडेसाहेबांनी कॉलेजचे पोरं आणून एक आंदोलन केलं. खूप मोठं आंदोलन झालं. आम्ही त्या काळात युवक होतो आणि मग ते आंदोलन झाल्यामुळे आम्ही तिकडं आकर्षित गेलो. आणि त्याच दरम्यान दलित पॅन्थरची स्थापना मुंबईला झाली. त्या ठिकाणी वरळीची दंगल झाली. वरळीच्या दंगलमध्ये जाधव नावाचा पॅन्थरचा कार्यकर्ता हा मृत्यू झाला. त्या दंगलीमध्ये तो वारला. आणि मग त्याची झळ महाराष्ट्रामध्ये पोहोचली. त्याच वेळेस राजा ढालेंनी पुस्तक लिहिलं होतं आणि त्या पुस्तकाचं शीर्षक त्यांनी दिलं होतं. त्या झेंड्याबद्दल ते बोलले. आणि मग तेव्हापासून राजा ढालेचा जो विचार आला दलित पॅन्थरची आली. आणि पहिली सभा बलकट गेटला झाली. बलकट गेटच्या सभेमध्ये त्यावेळेस गाडेसाहेब हे सगळे होतं. त्यावेळेस गाडेसाहेब हे रिपब्लिकन फेडरेशनमध्ये काम करायचे. गाडेसाहेबांनी रिपब्लिकन फेडरेशन बंद केलं आणि दलित पॅन्थरची धोरा त्यांनी सांभाळली. पहिला आमचा जिल्हा अध्यक्ष हा दादाराव काळे. आणि तेव्हापासून हे सुरू झालं. आणि या ठिकाणी 2 वसाहती होत्या. एक उस्मानपुरा फुलेनगर आणि दुसरं रमानगर आणि तिसरं भावसिंग आपला किल्ल्यावर आपलं नाही शहाबाजार. या ठिकाणी दलित पॅन्थरच्या स्थापना झाल्या. आणि मग वाढतच चाललं. आणि मित्रांनो ते इतकं वाढलं की या देशाचे पंतप्रधान जेव्हा औरंगाबाद शहरात आले त्यावेळेस ते विमानात बसले. विमानाचा लँडिंग होणार. आम्ही सगळे बाहेर होतो. मग आम्ही घोषणा सुरू केल्या. त्यावेळेस शरद पवार मुख्यमंत्री होते. आणि मग शरद पवारांनी ते विमान थांबवलं आणि गाडेसाहेबाला बोलवलं. आणि त्या काळचे पंतप्रधान राजीव गांधी यांच्यासोबत त्यांनी चर्चा केली. म्हणजे त्या काळामध्ये दलित पॅन्थरच्या आणि या दलित समाजाच्या जो काही म्हणजे आंदोलनाची जी तीव्रता होती तितकं शिखर त्यांनी गाठलं की जे पंतप्रधानांना आपल्याशी बोलावं लागलं. मित्रांनो गाडेसाहेबाचं कार्य पाहून आपण काँग्रेससोबत युती केली. गाडेसाहेबाचा एक स्वाभिमानी माणूस आहे. गाडेसाहेबाला औरंगाबाद पश्चिम त्या काळात पश्चिम नव्हतं औरंगाबादच होतं मतदारसंघ. त्या मतदारसंघामध्ये काँग्रेसनं तिकीट दिलं आणि सांगितलं की तुम्ही पंजाब लढवा. परंतु गंगाधर गाडे हा स्वाभिमानी माणूस आहे. त्यांनी पंचावरचे लढले नाही आणि शेवटी त्यांना एक आम्हाला चष्मा या चिन्हावर आम्ही निवडणूक लढवली. त्याच्यानंतर त्याचं परिवर्तन होत गेलं. एक काळ झाला की जसं इथं आता आंदोलनामध्ये हे नाशिकला सगळी मंडळी जेलमध्ये होती. 2 गोष्टीत होती. एक पहिल्यांदा आणीबाणीच्या काळात आणि त्याच्यानंतर नामांतर होण्याच्या वेळेस. नामांतराच्या वेळेस काही लोकांना अटक केलं. त्यावेळेस असं झालं की गोपीनाथ मुंडेंचं 1990ला आम्ही सगळ्यांनी स्वतंत्र लढलो. आणि त्यावेळेस भाजप आणि शिवसेना निवडून आली. त्याच्यानंतर परत आम्ही दुसऱ्यांदा निवडणूक लढायला गेलो. त्यावेळेस 2 भाग झाले. जे रमेशने सांगितले किंवा त्या 2 विचारप्रवाह. एक आठवले गट, शेगावकर गट आणि गाडे गट. दुसरा आंबेडकर गट. मग त्यावेळेस आज झालं की अलग लढल्या गेल्यामुळं परत शिवसेना आली आणि त्यामध्ये गृहमंत्री म्हणून गोपीनाथ मुंडेची वर्णी झाली. परंतु गोपीनाथ मुंडे हे नामांतरवादी असल्याने नामांतरासाठी त्यांना जेलात टाकलं होतं. गाडेसाहेबांची त्या ठिकाणी दोन्ही वेळेस
पहिल्यांदा ते आणीबाणीच्या काळात असताना त्यांची दोस्तानी झाली आणि झाल्यानंतर गोपीनाथ मुंडे साहेबांच्या घरी आले आणि सांगितलं, गंगाधरराव, तुम्ही समाजात खूप मोठं काम केलेलं आहे आणि तुमचा सन्मान आम्ही करतो, तुम्ही माझ्यासोबत चला आणि मंत्रिपदाची शपथ घ्या. परंतु गाडेसाहेब हा आंबेडकर विचाराने असा भारावून गेला माणूस होता. त्यांनी सांगितलं की गाडेसाहेब, मी आंबेडकर बाबाशिवाय जिवंत राहू शकत नाही, मी जर तुमच्यासोबत आलो तर कदाचित मी जिवंत राहू शकत नाही. आणि ती ऑफर त्यांनी नाकारली. एवढंच नाही तर गाडेसाहेब जे पुण्याला गेले मुंडे आणि त्या ठिकाणी कांबळे नावाच्या ग्रस्ताला त्यांनी मंत्री केलं. त्याच्यानंतर महानगरपालिकेचे इलेक्शन झाले, त्यामध्ये आमच्या काही तडजोडी झाल्या होत्या. त्या तडजोडीमध्ये परत मुंडे साहेबांनी निरोप पाठवला जे आजचे मंत्री आहे भागवत कराड, माझा मित्रजवळचा माजी महापौर, हा आम्ही सगळे आलो. मुंडे साहेबाचा त्यांना निरोप आला की बा तुम्ही गाडेसाहेबाला सांगा की तुम्ही असेपर्यंत तुम्हाला मी MLC देईन, तुम्ही आमच्याकडं जॉईन करा. आणि गाडेसाहेबांनी सन्मानपूर्वक ती ऑफर नाकारली. असा हा स्वाभिमानी माणूस आहे ज्याच्या रक्तामध्ये बाबासाहेबाच्या रक्ताच्या व्यतिरिक्त काही नाही. परंतु ज्या आताच्या तळमळी चालली आहे त्याच्याबद्दल मला काही म्हणायचं नाही. म्हणून गाडेसाहेबामुळं आम्ही स्वाभिमानी झालो. आणि मी आता जेव्हापासून दलित पॅंथरमध्ये आलो तेव्हापासून त्यांच्यासोबतच राहिलो, आताही सोबत आहे. थोडंसं वयाचा भाग असल्यामुळं मला काही गोष्टी न पटल्यामुळं मी कार्यक्रमाला उपस्थित राहत नाही. परंतु मी दलित पॅंथरनं जवळून बघितलेलं आहे. इथे विलासनी उल्लेख केला, गवई बंधूचे डोळे काढले. त्यावेळेस त्या गवई बंधूला शोधण्यासाठी सगळी महाराष्ट्रातली यंत्रणा लागली. गाडेसाहेबांनी त्यांना अशा ठिकाणून उचललं दवाखान्यातून आणि डायरेक्ट मुख्यमंत्र्याकडे उभं गेलो. म्हणजे असे त्यांनी प्रकरण केले की जे कायम स्वरूपी ध्यानात राहतील. मित्रांनो, मला आठवतं ही जी महात्मा फुले चळवळ सुरू झाली त्यावेळेस 2,500 रुपये मिळायचे. 2,500 रुपये कर्ज मिळायचे. त्याच्यामध्ये 1,000 जे लोक आहेत समजा 50% सबसिडी मिळायची. त्याच्यानंतर ते 5,000 झालं. आणि हे जे काय आज आमच्याकडं जी मंडळी आज फिरते, जे काही आज या ठिकाणी रमेश भाईंनी आता उल्लेख केल्याप्रमाणे गाड्या घोड्या, आमच्या दिनकरनी उल्लेख केला, ही जी गाड्या घोड्याची जी आज प्रथा आहे, पूर्वी सायकलीसुद्धा नव्हत्या. आम्ही किरायाच्या सायकली घेऊन प्रचार केला. गाडेसाहेब कळंबला उभा राहिले, गाडेसाहेब पैठणला उभा राहिले. त्यांनी एवढं मोठ्या मनाचं केलं. या ठिकाणी ST प्रधान उभा राहिले. त्यांना वाटलं माझ्यामुळे ST प्रधान पडतील म्हणून गंगाधर गाडे हे पैठणला उभा राहिले. त्यांनी ही जागा सोडून दिली. त्या असं नाही म्हणलं की मला जी ST प्रधानला पाडायचं. मुलं म्हणजे समाजाप्रती असणारी जी काय त्यांची प्रेम होतं, सद्भावना होती, ती त्यांनी अशा प्रकारची व्यक्त केलेली आहे. गाडेसाहेब आम्ही जेव्हा मुंबईला गेल्यानंतर एक काम असं होतं की आम्हाला एखाद्याने गाडेसाहेबाला सांगितलं मी तुला 5 लाख रुपये देतो, माझं असं काम कर. मला म्हणजे प्रकाश आहे, मला असं म्हणलं घरी मी काय करतो म्हणलं मग 5 चला आपण जाऊ. पण मग मी म्हणलं साहेब जे करण्यापेक्षा आपण जर शाळा वगैरे जर चालू केली, कॉलेज चालू केलं तर फायदा होईल. म्हणलं हो साहेब. आणि जी शाळा आहे ही जागा एक शैक्षणिक झोन होतं. गंगाधर गाडे साहेब हे जेलात गेले. त्यानंतर त्या ठिकाणी जी झोपडपट्टी होती ती शासनाने उठवल्यानंतर त्या ठिकाणी कंपाऊंड घालण्यात आलं. परंतु गाडेसाहेबांनी शरद पवारांना आग्रह केला की माझी संस्था आहे, मला ती जागा द्या. त्या काळात ती संस्था दिली. ती जागा मिळवण्यासाठी आम्ही दोघंच मुंबईमध्ये जवळजवळ 1.5 महिना राहिलो. आम्ही आपलं रिमार्क मारला. 19 लोकांची रिमार्क आहेत, 19 खात्याची. आम्ही ही फाईल घेतली की लगेच बाहेर घ्या, ही नोट करायचं, दुसऱ्या खात्याकडे जायचं. असं करत करत ते सगळं तयार झालं आणि JR निघाला. JR घेऊन औरंगाबादला आलो. आल्यानंतर एक आपल्याकडे तलाठी होता, कलेक्टर होते, त्यांनी आम्हाला आदेश दिले. आम्ही बसून पंचनामा केला, ती जमीन ताब्यात घेतली. त्यावेळेस त्या ठिकाणी काही लोकांनी विरोध केला किंवा इथे गार्डन झालं पाहिजे, हे झालं पाहिजे. परंतु आज
गाडेसाहेबांची दूरदृष्टी असल्यामुळं आज त्या ठिकाणी हजारो लाखोच्या संख्येनं विद्यार्थी निर्माण झालेले आहेत आणि त्यामध्ये काही डॉक्टर इंजिनियरसुद्धा झालेले आहेत. काही लोक आज या म्हणजे सगळ्यात जास्त आता अलीकडं मुली शिकत आहेत. म्हणजे गाडेसाहेबांची त्या काळातली दूरदृष्टी आज कामी आली आणि आज औरंगाबाद शहरामध्ये सगळ्यात जास्त लोकसंख्या जर असेल तर ती नागशेर विद्यालयामध्ये आहे. म्हणजे आणि त्या ठिकाणी शिक्षण उच्च दर्जाचे मिळतं आहे अशी ती संस्था त्यांनी त्या ठिकाणी निर्माण केली. BEd कॉलेज ज्यावेळेस घेतलं साहेबांनी त्यावेळेस मी सोबत होतो. शरद पवारांनी गाडेसाहेबांच्या याच्यावर अर्जावर मान्य लिहिलं. शिक्षण मंत्री विलासराव होते. आम्ही दोघं विलासरावकडे गेलो. विलासराव म्हणजे करे साहेबांनी तुम्हाला तू गाडेसाहेब तुम्हाला मान्य केलं म्हणजे माझं मी नाव टाकेल तुझ्या हस्ताक्षर. त्यावेळेस विलासरावांनी सुद्धा खाली गाडेसाहेबांच्या याच्यात त्यांच्या संस्थेत सुद्धा नाव टाकून घेतलं. म्हणजे त्यांचा मंत्री असणाऱ्याचं ते ऐकत नव्हते. परंतु गंगाधर गाडेचा प्रभाव हा शरद पवार एवढा होता की त्यांनी नामांतराची मागणी मंजूर केली आणि हे सगळं केलं. हे सगळं होत असताना गाडेसाहेबांनी कुठे लालसा त्यांच्या मनात आलेली नाही. जर लालसा मनात आली असती तर ते भाजपच्या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या मंत्रिमंडळात मंत्री झाले असते. परंतु जेव्हा काँग्रेसच्या काळात मंत्री झाल्यानंतर ते पायउतार झाले. त्याच्यानंतर मेटे नावाचे ग्रस्त हे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस होते आणि मेटे गाडेसाहेबांच्या घरी आले. मला बोलवलं प्रकाश ये म्हणे आणि मेटेच्या आम्ही बसलो. आम्हाला सांगितलं मेटेने की साहेबाचा निरोप आहे गंगाधर तू आम्हाला जॉईन कर आणि तुम्हाला कंटिन्यू करतो. पण गाडेसाहेब म्हणे नको म्हणे साहेब मला जे मिळालं हे माझं खूप मोठं भाग्य आहे. माझा बाप साधा माझ्या कुटुंबातलं कोणी ग्रामपंचायत सदस्य होऊ शकलं नाही परंतु मला हे मिळालं. मी निळा झेंडा माझ्या हातातून सोडणार नाही आणि ती ऑफरसुद्धा गाडेसाहेबांनी नाकारली. हा स्वाभिमानी नेता आहे. मला वाटतं चळवळी शिकवली आमच्या कार्यकर्त्याला काही लोकांनी खंत व्यक्त केली. त्याला म्हणतात काय ऐसान फरोमोस. माझ्या वसाहतीमध्ये 200 रिक्षा आल्या पण त्या ऑटो रिक्षा एका दिवशी गाडेसाहेबांना आणल्या माता फुले करून. आणि काही लोकांना इतकं काम केलं इतकं खर्च केलं. एक शेवटचा एक सांगतो निघून जातो. करमाडच्या बाजूला एक गाव आहे. इलेक्शन होऊन दंगल झाली. एक पॅनल मागासवर्गीयासोबत होते एक पॅनल जातीवादी होतं. भांडणं झाले आणि त्यामध्ये 42 लोकांना पकडून आणलं. त्याला तहसील औरंगाबाद होती आणि हे करमाडसुद्धा औरंगाबाद तहसीलमध्ये येते. ते इथं धरून आणल्यामुळं काय झालं पाहिजे की तिकडचे जे होते ते प्रस्थापित होते. त्यांनी साहेबांना फोन लावले त्यांच्या आमदारा खासदारांनी आणि जे आपली लोक ते आपल्याकडे आले. म्हणजे कोठला कॉलनीमध्ये गाडेसाहेब राहायचे. आल्यानंतर मी तिथं होतो. मग म्हणालो साहेब लोक आले याला सोडावं लागेल आपल्याला. म्हणे मग कसं काय चालतो म्हणे त्यावेळेस आमच्याकडं काही गाडी नव्हती. मग म्हणे आपण मी आंघोळ करतो म्हणे रिक्षाचे पैसे घे म्हणे याच्यावर आपण रिक्षा चाललेलं. तेव्हा गाडेसाहेबाला त्या लोकांनी 60 पैसे दिले. तेव्हा मीटरचं भाडं औरंगाबाद शहरामध्ये 40 पैशावर सुरू झालं होतं आणि सिटी पोलीस स्टेशनला यायला 60 पैसे लागत होते. त्यानं मला वाटलं किती 100-50 रुपये पण त्यांनी ते 60 पैसे काढून दिले माझ्याकडं. मी घेतले गाडेसाहेबांमुळे गेले तर म्हणतो मी घेतो म्हणे. मग आम्ही रिक्षात बसलो गेलो. तिथे जो पी आय होता त्याला म्हणजे काय गुन्हेगार आहे की बाहेर काढ म्हणायला पहिल्यांदा त्या सगळ्याला बाहेर काढलं. मग त्या लोकांना बरं वाटलं. मग तो तहसीलदाराच्या त्या काळात तहसीलदार सोडायचं म्हणजे आपलं मला वाटतं नाईक तहसीलदाराची गोष्ट होती. ते लोक 107 चालवायचे. त्यांनी तहसीलदाराला त्यांनी फोन केला. त्या ठिकाणी तो माणूस आला तहसीलदार. त्याला पोलीस स्टेशनमध्ये त्याची जामीन घेतली आणि सोडून गेलो. ते इतके खुश झाले. कोणी चहा पाजून राहिले आम्हाला असं केलं चहा घ्या पाजले आणि त्याच्या लोक घ्यायला आले होते बाहेरगावचे. ते गाड्यात बसले सगळे निघून गेले. आम्ही दोघं थांबलो. मला म्हणजे कसं करतो रे म्हणलं आता पैसे नाही. मग निघा म्हणे आम्ही पाय आमच्या घरी आलो. म्हणजे त्या माणसाने त्या काळामध्ये अशा प्रकारचं काम केलं की लालसा आणि कोणाकडून पैसे घेण्याची जी प्रवृत्ती. आणि मी तुम्हाला आजही सांगतो की गंगाधर गाडेच्या सोबत BEd आणेपर्यंत सगळं होईपर्यंत
तुम्हाला कोणी सांगणार नाही की गंगाधर गाडे मला या कामाचे पैसे घेतले. असा का निस्वार्थीपणे त्यांनी ते समाजाचं काम केलेलं आहे. आणि जे लोक ज्या लोकांना गाडे साहेबांनी वैयक्तिक मदत केली आहे, बँकेच्या मॅनेजरला एक बँकेचा खिस्सा सांगतो या आमच्या पुढाऱ्यासाठी. सिंडिकेट बँक आहे, कॅनरा बँक, आपल्या चुनीलाल पेट्रोलच्या बाजूला. आणि सर त्याला कसं होतं माहिती आहे का, सगळं ओपन हॉल आणि मॅनेजरची कॅबिन होती आणि त्या कॅबिनला पडदे होते, पडदे. आणि तो होता बाहेर राज्याचा. तो काही भाषा ऐकत होता, तो म्हणे कर्जा माहिती तरी माहिती नाही. पहिल्यांदा आम्ही इज्जतीने गेलो, साहेब कर्जा घेऊ साहेब. तो आम्हाला तो म्हणे नाही नंतर तेव्हा कसं काय करायचं. तो साहेब म्हणे याला सकाळी 11 वाजता येऊ म्हणे आपण त्याच्याकडून. मग सकाळी वाजतो, आल्यानंतर आम्ही काय केलं, हसत त्याच्याकडे आलो. मग त्या कर्मचाऱ्याला वाटलं पाहिजे काय दिले दोस्तांनी. आम्ही ते कॅबिनचे जे पडदे मस्त ओढून घेतले, असं ओढून घेतलं तो बाजूनं आणि मोठं हसू लागलो. गाडे साहेबांना धरून 2 फटके खानाखर चुकून मारला, निघून माहिती करा ये मापूची ये या साखर म्हणून. अरे दादा काहीच म्हणला नाही तो. त्या सगळ्या फायली त्याने सँक्शन केल्या आणि त्यानं सँक्शन करून निघून गेला. एका महिन्यानंतर त्यांनी बदली करून घेतली. आणि म्हणून त्याची देण आहे आज. ही जे इज्जत नाही करत तिकडं भाई करत, तुमची नाही रे देण, ही गंगाधर गाडीची देण आहे. त्या काळात जातीवाद होता, हिंदू दादा बाबा फर्जंद आणि आताचे जे आपले आमचे पवार गणेश महासंघाचे अध्यक्ष पृथ्वीराज. एक दंगल झाली, त्या दंगलीमध्ये पृथ्वीराज एका प्रकरणात अटकले गेले. सगळा दलित समाज त्यांच्या बाजूला राहिला. आणि सगळ्यात मोठा दादा हा आमचा बाबा फर्जंद तुम्हाला कोणाला माहीत नसेल, याच्यातल्या अर्धे जन्मलेलं असेल त्याच्यामध्ये. तो फर्जंद हिची जागा आहे कोणती सर, जिथे आता हे कोटला कॉलेजच्या बाजूला त्याचं काहीच नव्हतं, तापड्या जिथे झालेलं आहे ते गंगाधर त्या लोकांच्यात आपले लोक बसले होते. आणि मग जेव्हा ती जागा खाली करायची वेळ आली, सगळे बिल्डर भाव भरतो केलं, तो खाली करतो बोलू. आता ते गाडी साहेबाला त्याने 1-2-12 धमके दिले, तुरे बोले तुला समज नाही आला का बोलू. तर मग आम्ही असं बसलो एक दिवस. मग साहेबांनी हा कोण रे म्हणे, असाला मला 2-3 बाऱ्या बोलला म्हणे तो खाली करते जमीन. मग योगा काय झालं की आमचं SBIमध्ये क्राईम चौकाची SBI तिथं काम होतं असंच कर्ज प्रकरणाचं. काय तिथे गेलो, तो तिथंच होता. तो आल्यानंतर त्याने तरी बोलला गाडी साहेबाला. अरे गाडी साहेबाला बोलतो, गाडी साहेबांनी तुझ्या. मग आम्ही काय केलं, तिथं आम्ही पोरं होते, त्या पोरांनी दगडफेक सुरू केली. गाडी साहेबाला तो तरी बोलल्यामुळं काही असं डोक्यात मारलं, काही नाही बाजूला जाऊन दगड मारले. मग इतकी दगड झाली ती माहीत पडली आमच्या उसपुऱ्यामध्ये. जे पोरं पळू लागले एका मागे, तोपर्यंत पोलीस आले. पोलीस आल्यानंतर त्यांनी काय केलं, त्या बाबा फर्जंदला जीपमध्ये बसवलं. पूर्वी जीप होती ना, तर तिला कापडी कंपाऊंड होतं वरचं, लोखंडी नव्हतं. मग आमच्याकडच्या कार्यकर्त्यांनी गाडीसाहेब हमला करा म्हणून आमच्या बाया माणसं जे भिडले. आणि दादा त्या याला बाबा फर्जंदला तो जीपमध्ये बसवलं. तर त्या जीपमध्ये दगड घेऊन दगड टाकला लोकांनी. या बाय असं त्यांच्या डोक्यात ते बसला, तर त्याच वेळेस आहे मोटर मिळतो. तो दगड इथं न लागता त्याच्या पायावर लागला. आणि मग तुम्हाला सांगतो, तुम्ही इतका घाबरला होता, त्याने पोलीस स्टेशनला तक्रारसुद्धा आमची केली. म्हणजे ती दादागिरी मोडून काढण्याचं कामसुद्धा गंगाधर गाडे केलेलं आहे. आणि अधिकारी तुम्हाला माहितीच आहे की सांगितलं लोकांनी फोन जर गाडी साहेबांच्या गेला मी आराम म्हणला, तर तो काय म्हणता मला फोन करायचं, हे ते गाडी साहेब सांग येऊ नको इकडं. कारण मी सगळ्या अधिकाऱ्याची ओळख होतो, मी कायम त्यांच्यासोबत राहायचो. म्हणजे इथपर्यंत गंगाधर गाडेचं या अधिकाऱ्यामध्ये, कारण गाडी साहेबाला सुद्धा माहीत होतं की किती पैसे घेतो, एक सही करायची. आणि जर गाडी साहेब गेलं तर मग ते फुकटमध्ये राहायचं ना, तर करते सह्या करायचे. म्हणून मला म्हणायचे, प्रकाश ते साहेबा सांगतात मी काम करून टाकतो, काही गरज नाही यायची. मी म्हणा साहेब ते त्याचा फोन आला होता, जाऊ
केलं त्यानं काम तर तो ज्याचं लाभधारक आहे तोच फोन करायचा, दादा माझं काम झालेलं आहे. म्हणजे इतकी प्रशासनावर पकड असणारा हा माणूस आज आपल्यातून गेलेला आहे. आणि इथं खंत जी व्यक्त केली की 52 झोपडपट्ट्या बसल्या. मित्रांनो, झोपडपट्ट्या बसत असताना त्यावेळेस लोकांना गरज होती आणि आपला समाज हा काय म्हणतात ना, गरज सोडू आणि वैद्य मरो अशा प्रकारची प्रवृत्ती आपल्यामध्ये आहे. आणि गाडे साहेबांनी जे नाकारलं, काय नाकारलं, गाडे साहेबांनी लालसेपोटी त्यांनी सत्ता नाकारली. तो जो बिल आहे ते आमच्या परिपूर्णात माझ्याकडे आले आहे. कारण मलाही काही लोकांनी ऑफर केलेलं आहे, जसं आमच्या खरातनी सांगितलं. मी एक खरातचं उदाहरण तुम्हाला देतो. राजेश टोपे मंत्री असताना आपल्या खरातने आंदोलन केलं जालन्याला सुरू. आणि मग राजेश टोपेनं फोन केले गंगाधर गाडेला. आता त्या खरातला आवरायची ताकद नव्हती. मला म्हणे प्रकाश राजेश टोपे काय बोलतो, बरोबर. मग मला फोन दिला. अरे म्हणे भाऊ त्यांना सांगा म्हणे कृपया तुम्ही मला फार अडचणीत येईल म्हणे. मी खरातला फोन केला आणि दादा म्हणे एवढे जातीवादी आहे आणि यानं लय लोकांचं काम दाखवलेलं. पण म्हणलं गाडे साहेबाचा आदेश आहे, तू त्याच्याशी बोलून घे. आणि जे खरातला राजेश टोपे स्वतः खरातकडे गेला, त्याला घेऊन चर्चा केली आणि ते आंदोलन स्थगित केलं. म्हणजे गाडे साहेबाच्या कार्यकर्त्यात सुद्धा किती जाणार होता, कॅबिनेट मिनिस्टर असताना सुद्धा तो हातबल झाला होता. आणि हीच आपल्यासाठी एक म्हणजे गर्वाची गोष्ट आहे की आम्ही हे काम करू शकलो, आमच्याकडून चांगल्या लोकांची सेवा घडू शकली. गाडेसाहेब आणि तेव्हा गाडेसाहेब हे आपल्यातून गेले नाही. ते कायमस्वरूपी काम जे त्यांनी केलेलं आहे त्या कामाच्या रूपाने ते आपल्यासोबत आहेत. मिलिंदही या ठिकाणी सांगितलं, कारण मिलिंद त्या काळात लहान होता. आमचा आपला बंडू कांबळे हा आमचा बाल पॅन्थर होता. जेव्हा शिष्यवृत्ती 35 रुपये होती विद्यार्थ्याला आणि ती वाढावं, त्यावेळेस शंकरराव चव्हाण मुख्यमंत्री होते, तेव्हा आम्ही नंग्याचा मोर्चा काढला होता. 2,000 पूर्ण नंगे. आपली महानगरपालिकेच्या पुढे हाऊस होता भाऊ, त्या हाऊसीची चैना म्हणून गेलं तर पोरायण. म्हणजे एवढं आपण त्या काळामध्ये महात्मा गांधीची प्रेतयात्रा सुद्धा काढलेली आहे. म्हणजे हे लहान गोष्ट नाही आहे. कारण प्रशासनाचे जाणं आपल्या बाजूने काही नसताना आपण शासनाला मागण्या मान्य करण्यासाठी भाग पाडली. आणि तीच कारण मी जाणार नाही ही इतिहासामध्ये पॅन्थर कशी झाली काय झाली तो पूर्ण त्या इतिहासामध्ये मी त्या साक्षीदार आहे. परंतु तुम्ही सगळे या ठिकाणी थांबला, तुम्ही निष्ठावंत पॅन्थर आहात, तुम्ही तुमची निष्ठा गंगाधर गाडेवर आहे, त्याबद्दल मी तुमचा ऋणी आहे. आणि मला या ठिकाणी बोलण्याची जी संधी हे संयोजकांनी दिली आणि तुम्ही ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो. जय भीम, जय भारत.